नमस्कार, माझे स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। उन्हाळा वाढला आहे आणि अशा वेळी काहीतरी थंडगार आणि हलकं खावंसं वाटतं। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अगदी 5 मिनिटात तयार होणारे पोटाला थंडावा देणारे दही पोहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे मी आता एक बाउल छोट्या 2 वाट्या मी पोहे घेतलेले आहेत। तुम्हाला लागतील तेवढे घेऊ शकता। पोहे आता चाळून व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत। पोहे मी आता चाळून घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। स्वच्छ निवडून चाळूनच घ्या आणि याला आता धुवून घ्यायचे, चांगले धुवून घ्यायचे आणि नितळून घ्यायचे, म्हणजे चांगले फडफडीत होतील। हे पहा, मी आता धुवून घेतलेले आहेत। याला आता असे चाळणीत नितळत ठेवणार आहे। चला तर आता लागणारे साहित्य पाहूया। इथे मी छोटी वाटी शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 1 वाटी दही आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1 लाल मिरची घेतलेली आहे। कढीपत्ता, जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत आणि मोहरी घेतलेली आहे। 1 चमचा साखर घेतलेली आहे। साखर मी पिठी साखर घेतलेली आहे। हे पहा, 1 चमचा आहे। थोडेसे नमक लागणार आहे आणि 2 चमचे तेल लागणार आहे। कढई तापलेले आहे। थोडंसं तेल घालून शेंगदाणे आधी तळून काढायचे आहेत। शेंगदाणे आता छान भाजलेले आहेत, काढून घेऊया। हे पहा, पोहे छान आपले भिजलेले आहेत। जास्त वेळ भिजती घालायचे नाहीत। याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि दही आहे ना ते याच्यात घालायचं आहे। 1 चमचा साखर, पिठी साखर आहे। स्वादानुसार नमक घालायचे आहे। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। तुम्ही याच्यात अजून दही घालू शकता। 1 ते सव्वा वाटी दही घालू शकता। 1 वाटी गच्च भरून घालू शकता आणि वाढवू शकता अजून जास्त। आता त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घालूया। आता सगळ्यात पहिल्यांदा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली ना मग जिरे घालायचे आहेत। मिरची आणि कढीपत्ता, 1 मिरची घातलेली आहे लाल। सर्व आता भाजून घ्यायचे। भाजलेले आहे। आता तडका याच्यात घालायचा आहे। शेंगदाणे आणि कोथिंबीर घालायची आहे। हे आता सर्व मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। हे पहा, खूप छान बनलेले आहेत। हे पहा, एकदम सुट्ट आणि छान बनलेले आहेत। जास्त वेळ ठेवायचे असेल ना तर याच्यात तुम्ही दूधही घालू शकता। तयार आहेत आपले दही पोहे। तुम्हाला दही पोहे आवडतात की कांदे पोहे ते नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। दही फेटूनच घ्यायचे आहे आणि पोह्यावर ते टाकायचं आहे। जास्त वेळ ठेवायचे असतील तर थोडे दूधसुद्धा घालू शकता, जेणेकरून दही आंबट होणार नाही आणि नंतरच फोडणी द्यायची आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल आणि उन्हाळ्यात आपल्या पोटाला थंडावा देणारा सुद्धा रेसिपी आहे ही। तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।